जालन्यात तापमानाचा पारा हा सध्या प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचाच फटका आता छोटे मोठे जे लघु प्रकल्प आहेत त्याला देखील पडताना खरं तर पाहायला मिळतंय। मी सध्या जालन्यातील कुंभार पिंपळगाव या ठिकाणी या छोट्याशा या तलाव असलेल्या ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या या ठिकाणची जी पाण्याची पातळी आहे ही पूर्णपणे कमी झाल्याचं खरं तर पाहायला मिळते। अतिशय कोरडाठाक या ठिकाणी जो हा तलाव आहे तो खरं तर पडल्याचं पाहायला मिळतंय। या तलावावर जवळपास शेकडो हेक्टर जी जमीन आहे ती या पाण्याच्यावर असते। मात्र सध्या पाण्याची जी कमतरता आहे, जे बाष्पीभवन सध्या प्रचंड होताना पाहायला मिळतंय आणि त्यामुळे अशा पद्धतीनं हे जे तलाव आहेत हे कोरडे पडताना खरं तर पाहायला मिळते। आपण पाहिलं तर सध्या मे महिना आहे ना, सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आणि याचा फटका आता जे तलाव आहे, छोटे मोठे तलाव आहेत त्याला देखील पडताना पाहायला मिळतोय। जे पाण्याची पातळी आहे ती अतिशय कमी झाल्याचं पाहायला मिळते। कोरडाठाक खरं तर हा तलाव झाल्याचं पाहायला मिळतंय। याच तलावावर जे गुरेढोरे आहेत त्याचे देखील पाण्याचा खरं तर प्रश्न मिटत होता। मात्र सध्या पाण्याची जी कमतरता आहे ती भासू लागल्याने सध्या गुरेढोरे असतील त्या जनावरांना देखील या पाण्यात भेटत नसल्याचं खरं तर या ठिकाणचं चित्र आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर सध्या जालन्याचं तापमान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अशा पद्धतीनं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊ लागलं आहे। त्यामुळे जे तलाव आहे त्याला देखील याचा फटका मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। अजय गाडे, LS मराठी, जालना।